नमस्कार. गायत्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज खूप दिवसानंतर एक व्हिडिओ बनवला आहे. आता सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तर या पावसात मस्त निसर्गाच्या सानिध्यात गरमागरम वडे भजे हे तर प्रत्येक घरात बनतातच. म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. तर इथे मी हरभरा डाळीचे वडे बनवले आहेत. मस्त गरमागरम वडे पाव, त्याच्यासोबत मिरची, मस्त कॉम्बिनेशन आणि सोबत पाऊस. तर हे वडे जे आहे ते माझ्या मम्मीने मला शिकवले होते. म्हटलं चला तिची रेसिपी ट्राय करूयात. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे साधारणतः अर्धा किलो हरभरा डाळ मी 8 तास भिजत घातली होती. तुम्ही बघू शकता 8 तासानंतर अशा पद्धतीने डाळ तुटते आहे. आता ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर मिक्सरमध्ये वाटताना अगदी पेस्ट करायची नाही आपल्याला, खूपच फाईन पेस्ट नाही करायची, थोडी अशी गरमळीत पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित दळून घेणार आहे. आता इथे एक बॅच दळून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने या डाळीचं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने हवं आहे. आता सर्व डाळ इथे मी व्यवस्थित दळून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे जेणेकरून याची चव अजूनच वाढेल. तर इथे काही मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओवा, बडीशोप, जिरे, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ आहे. हे सगळं जे आहे म्हणजे बडीशोप आणि जिरे, ओवा थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता इथे एक वाटण बनवलेलं आहे मी. हिरवी मिरची, आलं आणि लसूण, थोडेसे जिरेसुद्धा घातलेले आहे. जाडसर वाटण याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि एक छोटा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सर्व घालून व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून हा सर्व मसाला जो आहे या डाळीमध्ये मिक्स झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळा मसाला या डाळीत मिक्स करून घेत आहे. आता साईडला मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपल्याला इथे थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे तेल तापलं आहे की नाही. अजून एक गोष्ट, याच्यामध्ये मी तेल तापतानाच थोडासा सोडा मिक्स करून घेतला होता. आता हाताला पाणी घालून व्यवस्थित हातावरती आपल्याला वडे जे आहे ते गोलाकार आकारात किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात थापून घ्यायचे आहे. खूप पातळ पण करायचे नाही आणि खूप जाडसुद्धा करायचे नाही. आता अशा पद्धतीने थापून घेतल्यावरती तेलामध्ये हळुवारपणे सोडायचे आहेत. सोडताना अगदी सावकाश सोडा कारण की तेल अंगावर उडू शकते. तर इथे मी साधारणतः 3 ते 4 एका वेळेस ते वडे जे आहे टाकून घेणार आहे. आता इथे मी एका वेळेस 4 वडे टाकलेले आहेत. आता तळताना गॅस आपल्याला अगदी मीडियम ठेवायचा आहे. खूप बारीक पण करायचं नाही आणि खूप मोठा पण करायचं नाही. आता एका साईडने हे छान तळून घ्यायचे आहेत. तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप सारखे हलवायचे नाहीत. एका साईडने तळले की ते आपोआपच छान तरंगून येतात. आता एका साईडने तळलेले आहे, आता पलटी करून घ्यायचे आहेत. आता सगळे वडे अशाच पद्धतीने आपल्याला तळायचे आहेत. आता इथे एक बॅच तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे, एकदम गोल्डन कलर आलेला आहे. तुम्ही हव्या त्या आकारात तळू शकतात. मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि खमंग वाससुद्धा सुटतो आहे. तर अशाच पद्धतीने सगळे जे वडे आहेत ते मी इथे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे वडे रेडी झालेले आहेत. आता गरम गरम तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकता. याच्यासोबत मिरची किंवा चिंचेची चटणी हे सुद्धा खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. आता इथे एक वडा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की आतून किती सॉफ्ट झालेला आहे आणि वरून मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. सगळे मसाले छान एकजीव झाल्यावरती चव इतकी मस्त लागते ना. बाहेर मस्त मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसात
1 कप गरम गरम चहा आणि त्यासोबत एक मस्त वडापाव, त्यासोबत मस्त मिरची. भारीच ना. तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि करून बघा. केल्यावरती कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये मला सांगा. म्हणजे मला समजेल की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतात. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा. धन्यवाद.